नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करण्यात येत आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये रोजच्या रोज नवीन घडामोडी दिसत आहेत. आता आजची आणखी एक वेगळी घडामोड आपल्या सर्वांना अनुभवायला आली. खरं तर करमाळा तालुक्याचं राजकारण आणि स्थिरता हा समन्वय दिसून येत नाही. इथं राजकारणामध्ये सतत बदलणारी गणितं दिसतात. रातोरात बदलणाऱ्या युत्या आणि कालपर्यंतचे शत्रू आजचे मित्र, इकडचा पाठिंबा तिकडं आणि तिकडचा इकडं, असा हा खेळ इतक्या सहजतेने घडतो की सकाळचा अंदाज संध्याकाळपर्यंत सुद्धा चुकीचा ठरू शकतो. याची प्रचिती आपण पाहिली असेल की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एका रात्रीत बागल गटानं निर्णय घेतला आणि संजय मामा शिंदेना घेरलं आणि विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. निकाल काय झाला हे तालुक्यानं पाहिलं. पाटील गट विजयी झाला. विधानसभेच्या निवडणुकीत असं चित्र राहिलं होतं. माजी आमदार जयवंतराव जगताप हे पूर्वी संजय मामा शिंदे यांच्याबरोबर होते. त्यांनी या निवडणुकीत नारायणआबा पाटील यांना म्हणजे मोहिते पाटील यांच्यासोबत समर्थन दिलं. मोहिते पाटील गट आणि जगताप गट एकत्र झाले, तर शिंदे गट आणि बागल गट वेगवेगळे लढले आणि निकाल पुन्हा आपल्या सर्वांच्या समोर झाला. विद्यमान आमदार नारायणआबा पाटील विक्रमी मताने विजय झाले. याच राजकारणामध्ये मात्र एकच गोष्ट कायम सारखी नसते. आत्ताच आपण पाहिलं की नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत एकदम चित्र पूर्णपणे उलटं दिसलं. यावेळी जगतापांना घेरण्याची रणनीती आखली गेली. भाजपामध्ये देवी आणि त्याचबरोबर बागलगट आणि भाजपाचे सर्वच मंडळी एकत्र आले. त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर सावंत गटाने यावेळी प्रथमच स्वतःची आघाडी उघडली. शहरातील आपले जे काय असणारे प्रबळ 2 प्रभाग आणि त्याचबरोबर आपले नातलग मित्र आणि सर्वांना एक गट्टा केलं आणि नागरिकांच्या मनामध्ये जो असणारा रोष होता, त्यांना एक पर्याय पाहिजे होता, त्या माध्यमातून सावंत गटाने नवा पर्याय दिला आणि या पर्यायाचा फायदा इतका झाला की जगताप गटाची 30 वर्षाची सत्ता या निवडणुकीमध्ये संपून गेली. आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती झाली की सावंत गट सहज नगराध्यक्षपदासहित 8 जागा जिंकून ते विजयी झाले होते. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झाल्या होत्या. सर्व काही आलबेल होतं आणि सर्व काही व्यवस्थित असतानाच म्हणजे विशेषतः जगताप गट, पाटील गट आणि मोहिते पाटील गट हे तिन्ही गट एकत्रच होते. 5 जानेवारीला जेव्हा मेळावा झाला तेव्हा जयवंतराव जगताप साहेबांनी आपल्या भाषणामध्ये चक्क सांगितलं की पुढील आपला निर्णय आमदार नारायणआबा पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून आपण ठरवू. कार्यकर्त्याने ते मान्य केलं आणि असं काही व्यवस्थितरित्या चाललं असतानाच भाजपाची हवा जोरदार वाहिली आणि या जोरदार हवेमध्ये मोहिते पाटील गट आणि पाटील गट केव्हा वेगवेगळे झाले हे कोणाला कळले नाही आणि या गडबडीत जगताप आणि पाटील यांची युती तुटली. अखेर जगताप यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपण अलिप्त राहणार असून कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भाग घेऊ नये असं आदेशच जवळपास जाहीर केला होता. आणि मग या गोंधळात सुद्धा आमदार पाटील यांनी काही शिंदे गटातील लोकांना आपल्या गटामध्ये घेऊन विशेषतः आलेल्या या मंडळींना त्यांनी उमेदवाऱ्या दिल्या आणि या निवडणुकीत स्वतःचा असा एक स्वतंत्र पॅनल उभा केला. दुसऱ्या बाजूला संजय मामा शिंदे आणि बागल गट हे वेगवेगळे असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या माध्यमातून हे 2 गट एकत्र आले आणि न होणारी युती यावेळेला युती झाली. आणि विशेष म्हणजे या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच आजच अचानकपणे म्हणजे समोर आलेली बातमी की माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राज्यात असलेली युती म्हणजे राज्यातली असणारी युती भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये हाच फॉर्म्युला चालवण्याच्या दृष्टीनं बार्शीचे माजी आमदार राजा राऊत
व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा या भाजप राष्ट्रवादीला म्हणजे शिंदे आणि बागल यांच्या युतीला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की जगताप गट, शिंदे गट आणि बागल गट हे तिघजण एका बाजूला आले असून या सर्वांनी मिळून आमदार पाटील गटाला म्हणजे या ठिकाणी आमदार पाटील यांनाच त्यांनी एक चक्रव्यूह निर्माण केलेला आहे। आणि या चक्रव्यूहामध्ये सध्याच्या स्थितीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पाटील गटाच्या दृष्टीनं म्हणजे केम, चिकलठाण आणि वांगी हे तीन जे गट आहेत ते पाटील गटाला अतिशय मानणारे गट आहेत। परंतु या निवडणुकीमध्ये काही नेते आणि काही कार्यकर्ते इकडून तिकडे गेल्यानं आणि समोर तीन गट एकत्र आल्यानं या मजबूत गटांना हे धक्का बसतो की काय अशी स्थिती वाटू लागल्यासारखे चित्र दिसू लागले आहे। एकीकडे एक गट्टा मतदानाची शक्यता तर दुसरीकडे विभागलेलं मतदान याचा फटका पाटील गटालाच बसण्याचा धोका आहे। दुसऱ्या बाजूला सावंत गट पांडे गटातून उभा राहून जिल्हा परिषद गटात म्हणजे तालुक्यातील राजकारणामध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय। नगर परिषद निवडणुकीत सावंत गटानं जगताप गटाची सत्ता संपवली हे आपण पाहिलेलं आहेच आहे। आता जर सावंतांनी आपली सत्ता घेतली असेल तर सावंतांना पुन्हा सत्ता कशी मिळवू द्यायची आणि त्याला आता पर्याय काय आहे, त्याला उत्तर देण्याला हाच पर्याय योग्य आहे। आणि या दृष्टीनं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही भूमिका समोर ठेवून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या जवळीकतेच्या माध्यमातून म्हणजे पालकमंत्री आणि बार्शीचे माजी आमदार राऊत साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी बागल शिंदे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देण्याचं नवं धोरण आखलं असून सावंत गटालाही या ठिकाणी पांडे गटात चांगलं घेरलं आहे। एकंदरीत या सर्व घडामोडीचा आढावा घेतला असता या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्या भोवती एक चक्रव्यूह निर्माण केलेला आहे। त्यामुळं हे चक्रव्यूह कसं भेदणार आणि या निवडणुकीमध्ये पांडे गटातून सावंत गटाचे मास्टरमाइंड विठ्ठलाप्पा सावंत आपलं अस्तित्व कशा पद्धतीने सिद्ध करणार हे दोन्ही प्रश्न या निवडणुकीत खऱ्या अर्थानं तालुक्यात सर्वांच्या समोर उभा राहिलेले आहेत। त्यामुळं नेमकं चक्रव्यूह भेदलं जाणार की या असणाऱ्या तिघांच्या युतीचा पुन्हा एकदा यशस्वी त्यांचा जो काही निकाल आहे तो पाहायला भेटणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। नमस्कार।